शनिवारचा दिवस, वेळ सकाळी 7:30 वाजताची. दिल्लीचं जंतर मंतर अचानक पोलीस छावणीत बदलतं. तब्बल 21 दिवसांपासून शांततेत सुरू असलेल्या एका आंदोलनाचा शेवट अचानक गोंधळात होतो. लडाखचे सुप्रसिद्ध पर्यावरण शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी आंदोलन स्थळावरून जबरदस्तीने हटवलं. पण सोनम वांगचुक दिल्लीत उपोषणाला का बसले होते? त्याचं कारण होतं देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारा नीट परीक्षा घोटाळा. नीट परीक्षेतील कथित फेरफार आणि अनियमिततेच्या निषेधार्थ थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत वांगचुक 28 जून पासून आमरण उपोषणाला बसले होते. आज त्यांच्या उपोषणाचा 21वा दिवस होता. पण 20 जुलैला होणाऱ्या संसदेवरील भव्य मोर्चा आधीच पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. आता प्रश्न पडतो की पोलिसांनी ही नेमकी कारवाई का केली? तर दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार गेल्या 21 दिवसांच्या उपोषणामुळे सोनम वांगचुक यांची प्रकृती अत्यंत खालावली होती. दिल्ली उच्च न्यायालयानंही यापूर्वीच स्पष्ट केलं होतं की प्रत्येक नागरिकाचा जीव मौल्यवान आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार वांगचुक यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवणं गरजेचं होतं. त्यामुळेच त्यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांना तातडीने ताब्यात घेऊन सफरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र या कारवाईनंतर जंतर मंतरवर एकच भडका उडाला. हे आंदोलन कॉकरोच जनता पार्टी म्हणजे सीजेपीच्या नेतृत्वाखाली सुरू होतं. सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी आरोप केलाय की पोलिसांनी केवळ वांगचुक यांना हटवलं नाही तर आंदोलन विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला. इतकंच नाही तर पक्षाचे कार्यकर्ते अभिजित दिपके यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी वांगचुक यांना शिवीगाळ केली आणि कार्यकर्त्यांना मारहाण केली असा गंभीर आरोप आंदोलकांनी केला. सोनम वांगचुक यांना रुग्णालयात हलवल्यानंतर हे आंदोलन संपेल असं प्रशासनाला वाटलं होतं. पण चित्र उलट झालंय. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी आता स्वतः आमरण उपोषणाची घोषणा केली. वांगचुक सरांना उचलून हे आंदोलन संपवता येणार नाही असं म्हणत त्यांनी आता केवळ धर्मेंद्र प्रधान नव्हे तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. सोबतच 20 जुलैचा संसदेवरील मोर्चा हटवल्याप्रमाणे निघणारच असा इशाराही दिलाय. एकीकडे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आणि दुसरीकडे लडाखच्या हक्कांसाठी लढणारे सोनम वांगचुक. पोलिसांच्या या कारवाईनंतर आता हा वाद शमणार की 20 जुलैला दिल्लीत आणखी मोठा संघर्ष पाहायला मिळणार? यावर तुम्हाला काय वाटतं? पोलिसांनी कारवाई केली ही योग्य होती का? आंदोलकांचा संताप रास्त आहे का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. देश विदेशातील अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत राहा पब्लिक कट्टा.